त्याच्यात 1 नंबर मिराजीचा, 2 नंबर बेबाजीचा आणि त्याच्यानंतर जे जे घरी राहिले त्याचा सगळ्याचा बोलबाजा. कोणत्या दिवशी महाराज? काल्याच्या दुसऱ्या दिवशी. आणि मग नारायणाने लक्ष्मीला सांगितलं सकाळी यांच्या दारी सर्व गर्दी महाराज. म्हणे लक्ष्मी मी सांगितलं होतं तुला, तुला जोपर्यंत किंमत आहे, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला किंमत आहे. ज्या दिवशी मी यांच्यात नसेल त्या दिवशी तुला किंमत नाही. लक्ष्मीला सांगितलं आता तुला जर वाटत असेल की हे माझ्या मागे पळणारे, चाल पाऊस पाड. हे अंगावर पाऊस पाड. कोणाच्या? मिराजीच्या, बेबाजीच्या, सगळ्या आजी शांताबाई, कमलबाई, हिमलबाई, शिमलबाई सगळ्याच्या. लक्ष्मीने पाऊस पाडला महाराज. उठताय का पण कोणी? कोणी उठले महाराज? आलं का लक्षात? जोपर्यंत याच्यामध्ये राम आहे तोपर्यंत पैशाला किंमत आहे. बरोबर? एका का तुम्ही गेले की पैसा तरी बी आम्ही महाराज बालाजी मंदिराला देणार नाही म्हणजे देणार नाही. तुम्ही किती बी सांगा, काय बी सांगा, देणार आहे का महाराज? लोक नाही देणार महाराज. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. महाराज धर्मेकराला सांगितलं अरे ज्यांच्याकडे एवढी संपदा होती, ज्ञानोबारायांच्या दारात ज्याची आधारी सोन्याचा पिंपळंगी ऐसे पण रेडा होते. अरे त्यांनी जर का मनात आणलं असतं तर काय करू शकले नसते. हेच अभंगाच्या दुसऱ्या
महाराज करील ते काय नोहे महाराज परिपा हे बीज शुद्ध अंगी. ते महाराज काय नाही करू शकत होते महाराज, पण बीज कसं पाहिजे महाराज, शुद्ध पाहिजे. दादा रावण संपत्ती घेऊन गेला का, नाही गेला, सर्व इथंच ठेवलं. आणि तुम्ही कोणी संपत्ती नेणार आहेत का, कोणीही नेणार नाही. मग म्हणून धर्माच्या कामासाठी तुम्ही दिली पाहिजे महाराज. तुम्हाला एक सांगतो, गरिबीला लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. ठेविले गेल्यानंतर पैशाची राहावे चित्ती असू द्यावे. देवानं जसं ठेवलंय ना तसं राहायचं मला. सुदामा कोणाचा मित्र होता, किती वर्ष दारिद्र्यामध्ये होता, किती वर्ष, 40 वर्ष. का बरं 40 वर्ष, त्यांनी चणे खाल्ले होते, 40 चणे होते असं सांगतात. 40 चणे त्यांनी खाल्ले, चोरून दपून खाल्ले होते ना. हा बरं, कोणाला माहिती त्यांनी का खाल्ले होते, वरती बोट करा, कोणाला माहिती. एकच माणसाला माहिती झालं, चांगलं वरती बोट करा, सर्वांना दिसू. हा पा, फक्त त्या माणसाला माहिती. सर्व म्हणतात ना की सुदामाने चोरून चणे खाल्ले होते, पण का खाल्ले होते माहितीये, माहितीये का आजी, मीरा आजी आणि एक देववार, नाही माहिती ना. मग मी सांगतो ऐका, म्हणजे माझ्या कीर्तनातून, आता मला माहिती तुम्हाला कोणाला माहिती नाही, म्हणजे मी एवढं जरी सांगितलं म्हणजे आपलं कीर्तन नाही हो संपत निवाले. आता सुरुवात झाली. ऐका, तुमचे पाय दुखा लागले ना, वरती उडी मारायची, टेन्शन घ्यायचं नाही, आपल्या कीर्तनात बिंदास. महाराज सुदामाने चणे खाल्ले मान्य करतो. एका नगरामध्ये एक म्हातारी राहत होती, त्याला मीराजीच म्हणून. आता मीराजीला घेतले पट्ट्यावर, तर शेवटपर्यंत मीराजीलाच राहू दे. त्या नगरामध्ये मीराजी राहत होती, राब कष्ट करत होती, मजुरी करत होती. आणि मजुरीच्या बदले जर संध्याकाळच्या टायमाला काही भाकर भेटली तिथे खात होती. मजुरी भेटली त्याचं काहीतरी आणत होती, तेल पाणी, आणि तिचा रोजचा नित्यनेम हाच होता. पण जेवढं करून ते खात होती मजुरीमधून, बाकी देवाला नैवेद्य दिल्याशिवाय खात नव्हती. कारण ती मीरा आजी होती, परमार्थिक होती ती आजी. महाराज असं एका दिवशी मजुरी करता करता त्या मालकानं त्या मीरा आजीला चण्याची पोटरी दिली. पोटरी, ती पोटरी मीरा आजी घेऊन गेली आणि रात्री झोपेच्या वेळेत मीरा आजी म्हटली, याच्यामध्ये सुंदर असे चणे आहेत, मी सकाळी यांना बनवीन, माझ्या देवाला नैवेद्य देईन आणि मीही थोडे खाईन. महाराज आजी झोपली, पण रात्री आजीच्या घरामध्ये चोर घुसले. महाराज चोरांनी ते पोटरी पाहिली, त्यांना असं वाटलं याच्यामध्ये हिरे मोती माणिक काहीतरी आहे. रात्री चोरांनी ती पिशवी घेतली आणि पडू लागला. पडता पडता मीराजीला तेवढा जाग आली, मीराजी आरडा ओरडा करू लागली. तेवढ्यामध्ये चोराचा पाय कुठेतरी अटकला आणि चोर खाली पडला आणि ते पोटरी सटकली. तशीच सकाळी उठी गुरुमाता ज्या वेळेला अंगणामध्ये झाडू मारत होती, ते त्या गुरुमातेला सापडलं. महाराज ती पोटरी गुरुमातेला सापडली. आणि तेवढ्या सकाळी सकाळी सुदामा पिंड्या कृष्ण भगवान सर्पण आणण्यासाठी जंगलात जात होते. तेवढ्यामध्ये गुरुमातेने आवाज दिला, सुदामा इकडे. बोला गुरुमाता, हे चेने आहे, हे घे, तू ही का कृष्णालाही दे.
आणि सरपण घेऊन. सुदामा कोण होता महाराज? कोण होता? ब्राह्मण होता. आणि असा तसा ब्राह्मण नव्हता, ज्ञानी ब्राह्मण होता. महाराज ज्या वेळेला चोरांनी ते पोटरी चोरली त्यावेळेला मीराजीचं खूप मन दुखलं आणि त्या पश्चातापामध्ये मीराजीने श्राप दिला होता. म्हणे जा, तू माझे हे चणे चोरून नेले आहेत, पण म्हणे जो हे चणे खाईल तो दारिद्र्य होईल म्हणे. तो दारिद्र्य होईल आणि दारिद्र्यामध्ये जीवन जगेल. महाराज सुदामा ब्राह्मण होते. सुदामा ब्राह्मणा दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याच्या भेटीला की गेला. ब्राह्मणानं ओळखलं सुदामाने, अरे हे चणे तर श्रापित आहे, याला श्राप दिलेला आहे. हे जर चणे माझ्या भगवंताने माझ्या कृष्णाला जर का खाल्ले तर याला दारिद्र्य व्हावं लागेल. म्हणून महाराज सुदामा जेव्हा त्या झाडावरती बसला ना, सुदामानं असा विचार केला, माझ्या मित्रानं जर का हे चणे खाल्ले तर तो दारिद्र्य होईल. म्हणून सर्व चणे, एकही चणा कोणाला दिला नाही, सर्वचे सर्व चणे कोणी खाल्ले महाराज? ते चणे होते 40 वर्ष सुदामा दारिद्र्यामध्ये होता. महाराज सुदामाची एवढी गरिबीची परिस्थिती आली, पण ऐका ना दादा, जोपर्यंत तो श्राप होता ना तोपर्यंत तर सुदामाला ते भोगावंच लागणार होतं. 40 वर्ष त्याला काढायचे होते. रोज सुदामाची पत्नी म्हणायची, हो ऐका ना, अरे तुमचा मित्र आहे ना तो कृष्ण, त्यांच्याकडे जा ना, त्यांच्याकडनं काहीतरी घेऊन या ना महाराज. पण सुदामा म्हणत होता,